नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर खूप घटना क्राईम स्टोरी तुम्हाला मी सांगत असते आणि जे खरोखरी घडते ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं माझं काम आहे। पण ह्या स्टोऱ्या बघत बघत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक पण करा आणि सबस्क्राईब बी नवीन असाल तर करा, कारण की आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायच्या जवळ आलेला आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत बघत एक लाईक करा। तर चला आजच्या कहाणीकडे वळूया। आजची कहाणी खरोखरी घडलेली नसून पूर्णपणे काल्पनिक आहे। काल्पनिक का म्हणेन मी तुम्हाला, कारण की ही गोष्ट माझ्या आजीनं मी लहान होती तेव्हा आम्ही बहिणी माझा भाऊ असा बसायचो आजीच्या कडेने। त्या टायमाला त्या आजीनं मला सांगितलेली गोष्ट आहे। आजीबाईच्या गोष्टी असतात का त्यातली एक खूप आश्चर्यचकित करणारे आणि खरं आणि खोटं या घटनेतून तुम्हाला बघायला मिळणार आहे। कसं की सत्य किती दिवस जरी लपवलं तर सत्य लपत नसतं। त्यामुळं या घटनेतून आपण सत्य आणि खोटं ह्या आधारावर आपली गोष्ट आहे आणि घटना काल्पनिक आहे। माझ्या आजीने सांगितलेलं आहे। खरोखरी सत्यात तसं नसतं, पण तो आपल्याला मनोरंजन म्हणून ऐकायला काही अडचण नाही। तर गोष्ट ऐका। गोष्ट अशी आहे की एक राज्य होतं आणि त्या राज्यात एक राजा होता, एक प्रधान होता आणि राजाची मुलगी खूप सुंदर, देखणी आणि स्वभावाने बी छान। तर राजाच्या मुलीचं नाव आपण राजकुमारी ठेवू आणि त्याच राजाचा प्रधानमंत्री म्हणजे प्रधान जे असतो, जो कामाची देखरेख करतो तो, त्या प्रधानची मुलगी दिसाय बी कुरूप आणि मनाने बी कपटी। तर त्या पुरीचं आपण नाव सोनाबाई ठेवू। तर ती सोनाबाई आणि ही राजकुमारी दोघी खूप मैत्रिणी लहानाच्या एकत्र मोठ्या झाल्या आणि एकत्र मोठ्या होत गेल्यानंतर कुमारिका वयात आल्यानंतर दोघी रोज दुपारचं वेळ मिळेल तसा खेळायच्या, चंपोळ्या खेळायच्या। पहिल्या काळात चंपोळ्या आणि काचा कवड्या असले खेळ असायचे। मुली गप्पा मारत खेळ खेळायच्या। मग प्रधानची मुलगी खूप चॅप्टर होती आणि कपटी बी होती, पण ते असं दावत नव्हती की मी बेकार आहे। मग ती म्हणली खेळत राजाच्या मुलीला म्हणली, होय ग राजकुमारी, तुझं मरण कशात आहे? मरण म्हणजे मृत्यू कशात आहे? तर ती म्हणजे का ग, तुझं सांग। मग ही म्हणली, माझं मृत्यू 7 समुद्रापार एक पोपट आहे आणि तो पोपट जर कोणी मारला तर मी मरण। मग तुझं सांग म्हणली। आणि मग ही राजाच्या राजकुमारीनं काय केलं, खरोखरी आपलं मरण कशात आहे ते सांगितलं। म्हणजे आपल्या घरामागं उकेंड्रा आहे, तो उकेंड्रा खूप खोल खोदल्यानंतर तिथे एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिरात एक हार आहे। तो हार जर कोणी घातला तर मी मृत्यू माझा होईल। आणि हे पूर्ण काल्पनिक आहे, फक्त मनोरंजन म्हणून ऐका। तुम्ही म्हणताल हार घातल्यावर कुठं मरतं का किंवा असं, ही आजीबाईची गोष्ट असल्यामुळे काल्पनिक आहे, पण छान अशी ऐकण्यासाठी किंवा त्यातनं काहीतरी बोध घेण्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगते। मग दोघीचा खेळ संपल्यानंतर जे प्रधानची मुलगी होती सोनाबाई, तिनं काय केलं, ती समुद्रापारचा पक्षी ना पोपट, ही पूर्ण खोटं सांगितलं होतं। पूर्वी लय चतुर होती आणि ही राजाच्या राजकुमारीचं तिनं मन जाणून घेतलं आणि तिचा मृत्यू घेतला। झालं काही दिवस उलटत गेलं, दोन्ही मुली लग्नाला आल्या। राजाच्या मुलीचं अगदी सुंदर अशा राजकुमाराशी लग्न जमलं। लग्न जमल्यावर त्याला बी खूप शेती वाडा, राजाचा मुलगा असल्यामुळे खूप धनदौलत होती आणि देखणी होती मुलगी म्हणून नवरदेव बी देखना, नवरी बी देखणी। पटापटी झाली, लग्नाचा बार उडवून टाकला। लग्नाचा बार उडवल्यानंतर हिच्या पोटात डचा करायला लागलं की माझं लग्न कधी व्हायचं। मग तिच्या बापाने आणि तिच्यासाठी पण पाहुणे आले की तिला बघितलं की माघारी जायची आणि होय म्हणत नव्हते, तिला नकार द्यायची, कारण ती दिसायला कुरूप होते असल्यामुळे, ती दिसायला छान नसल्यामुळे तिचे सोनाबाईची लग्न जमाना। प्रधान त्यांच्याच राजवाड्यात कामाला होता।
मग राजा खूप कौतिक करायचा लेकीचं जावयाचं, माझ्या मुलीला खूप जावया छान सांभाळते, ते खूप संपत्ती आहे त्यांच्याकडं, असं झालं तर झालं. ते ऐकून ते प्रधानमंत्री आणि त्याची मुलगी सोना आणि तिची आई ह्या तिघांना खूप वाईट वाटायचं, ती जळायची आतनं, पण ती काय बोलू शकत नव्हती. मग ह्यांनी काय एक प्लॅन असा आखला की त्या पोरगी लय चित्र होती, ती आई बापाला म्हणली आपण हिला मारू आणि तिच्या नवऱ्याची मी लग्न करते. पण बाप म्हणला जर राजाला जर कळलं की आपण हिचा खून केलाय राजकुमारीचा, तर राजा आपल्या तिघाला बी फासावर चढवेल. तर म्हणली पोरगी म्हणली तसं नाही करायचं पप्पा बाबा, म्हणली मला माहिती ती कशी मारणार आहे. मग रात्रीचं सगळी झोपल्यानंतर त्यांनी ती उकांडरा खाणला आणि त्यात ती मंदिर शोधून रातोरात काढलं. तिघा माय लेकरांनी आणि 2 त्याने हाताखाली माणसं दिली पैसे लावून, आणि त्यातला ती हार काढला की इकडं राजकुमारीला कळलं की हाराला कोणतरी धक्का लावलाय की उठून पहाटे बसली नवऱ्यापाशी, आणि तिला त्या टायमाला दिवस गेलं होतं. राजकुमारीला 4 महिन्याची ती गरोदर होती. मग ती उठून बसली, नवऱ्याला उठवलं हलवून, म्हणली मी जर मेली तर मला जाळू नका. नवरा म्हणला राजा, ती म्हणला असं कसं बोलती तू, मरत नसती म्हणला. नाही म्हणली जर मी मेली समजा आज उद्या तर मला जाळायचं नाही. मग म्हणला का, तर म्हणली मला आपल्या शेतातल्या आंब्याखाली एका खाटावर नेऊन झोपवा. ती म्हणली ही अशी का बोलती या, म्हणली वचन द्या तुम्ही मला. तिने दुसरं काही सांगितलं नाही, एवढंच बोलली. म्हणजे तुम्ही मला वचन द्या की मी जर मेली किंवा माझा मृत्यू झाला तर तुम्ही मला जाळायचं नाही, मला रानात नेऊन ठेवायचं. दिलं वचन आणि झोपली भाट. झोपली की दिवस उगवायला त्या तिकडं प्रधानाच्या पोरीनं गळ्यात हार तापल्या घातला. गळ्यात हार घातला की इकडं राणीचा त्या राजकुमारीचा मृत्यू झाला की हलना बोलना वरडायला लागली सगळी. आई वडील बोलवून घेतलं, राजा राणी राजकुमारीचे आई वडील बोलवून घेतली, सासू सासरा सगळी. कसं काय झालं, नवरा मला अचानकच मरून पडली. झालं मेल्यानंतर तिला जाळायची तयारी करण्यात आली. लाकडं आणली, कोण हे आणतंय तिरडे बांधतंय. ही उचलायच्या टायमाला तिचा नवरा म्हणला माझ्या बायकोला जाळायचं नाही. मला येड लागलं का तुला, तुझं लय प्रेम आहे म्हणून तू जाळून द्यायला, तसं नसतं म्हणली, जा आपल्या धर्मात हे करावंच लागतं. तर नाही मानला, मला जाळायचीच नाही म्हणला. तिला मोल करायला त्याने हाताखालची सांगितलं, तिला घ्या आणि बाजगी नेली आणि रानात शेतात 1 किलोमीटर आंबा होता, 1 किलोमीटरवर शेतात त्या आंब्याखाली मोठ्या तिला झोपवल्यानंतर सगळी नावं ठेवायला लागली त्या राजकुमारीच्या नवऱ्याला. म्हणजे येडा झाला तिच्या प्रेमात, त्याला वाटतंय जिवंत होईल म्हणून जाळून द्यायला गेली माणसं महागारी सगळी. आई वडील रडायची, दुःखाची गोष्ट होती. काही दिवस गेल्यानंतर 8-15 दिवसच गेलं की प्रधानमंत्री गेला त्या राजकुमारीच्या सासरच्या घरी. म्हणला आता तर होऊन झालंय, म्हणलं मी माझी मुलगी देतो म्हणला दुसवाट्यावर तुमच्या मुलाला, म्हणजे त्या राजकुमारीच्या नवऱ्याला. यांना करायचं ते प्लॅन खोट्यांचा साध्य झाला. बरं होऊ द्या, बघा आता पुढं कसं काय होतंय. साध्य झाल्यानंतर लग्न झालं. पण तो बायकोवर खूप प्रेम करायचा. आणि पहिल्या काळात, आताच्या काळात बायका मिळत नाहीत, आता एक मिळणं झाली. पहिल्या काळात पुरुषाला किंवा राजा असू द्या, साधा माणूस असू द्या, 3-3 नवऱ्या मिळायच्या. त्या टायमाला मुलांची संख्या इतकी नव्हती, आता आहे तशी, आणि भरपूर मुली होत्या. मग लग्न झाल्यानंतर ही सुखाने संसार कराय लागली त्याच्यासोबत सोनाबाई, राजकुमारीच्या नवऱ्यासोबत. तिच्या मनासारखं झालं. मनासारखं झाल्यानंतर त्या राजकुमारीचा नवरा 8-15 दिवसांनी शेतात गेला बघायला. तर चांगली स्वच्छ, हातपाय स्वच्छ, त्या खाट्याच्या कडेने झाडून काढलेलं हे त्याला दिसलं. त्याला वाटायचं आता काळी पडली असेल किंवा अशी खराब बॉडी झाली असेल, असं काहीच नव्हतं.
रोज चेहऱ्यावर तेज असतं ना, आपण सकाळ आंघोळ केल्यानंतर तसं तिच्या चेहऱ्यावर तेज होतं. मग तो घरी आला. मग तिथं भानगड काय व्हायची तुम्हाला सांगते मी. तेज कसं तिच्या चेहऱ्यावर तिची बॉडी का खराब झाली नाही किंवा तिचं शरीर का खराब झालं नाही, तर रात्री झोपताना प्रधानाची पोरगी सोनाबाई ती हार काढून कुठीला अडकून ठेवायची झोपताना. मोठा हार होता आणि ती हार काढून ठेवला की ही तिकडं शेतात राजकुमारी जिवंत व्हायची. त्या खाटावून उठायची, शेजारी विहीर होती त्या विहिरीत जाऊन आंघोळ करायची. तिथं मजुराला ठेवलेला डेरा होता, डेऱ्याने पाणी आणायची, पाणी प्यायची आणि त्या आंब्याचं आंबं खायची. आंब्याचं मग दुसऱ्या दिवशी आणि पुन्हा सकाळ सकाळ उजडायला ती उठली की हार घालायची. माहिती होतं उजाडलं की हार घालती. मग ती उजाडली की ती जाऊन खाटावर झोपायची की ती दिवसभर मरून पडायची आणि रात्रभर जागी व्हायची. असं ह्या हाराचा खेळ होता. मग नवरा दुसऱ्या दिवशी गेला तर मला आंब्याचं टलकारी कुया पडल्या त्या पाणी पेलेलं आहे, मला हे बुटती काय की. मग त्याने काय केलं, हिला काहीच सांगितलं नाही सोनाबाईला. गुपचूप 2 साड्या, परकर, ब्लाऊज नेऊन तिथं ठेवलं, खायचं सामान नेऊन ठेवलं तिथं. त्याचा लय जीव होता बायकोवर. सगळं पीठ भाकरी सगळं सामान नेऊन ही म्हणायची कुणाला नेता. अगं म्हणलं आपल्या शेतात खूप एक मजूर गरीब आहे, त्यांची परिस्थिती लय बेकार आहे, असं खोटं बोलून तिच्याकडनं सामान न्यायचा आणि तिथं त्या बायकोपाशी नेऊन ठेवायचा. मग संध्याकाळ झाली, हिने इकडं हार काढून ठेवला, घरी झोपली बांगल्यात महालात की ती तिकडं जागी झाली. तिनं बघितलं की आपल्या नवऱ्याने का कुणी आणून इथं ठेवलंय पीठ कपडे. मग तिनं आंघोळ केली, पाणी तापवलं, चूल मांडली, पाणी तापवलं, आंघोळ केली, चहा करून प्यायची, जेवण करून खायची राजकुमारी आणि सकाळ सकाळ झोपायची. असं करत करत 4थ्या महिन्याचा तिला 9वा महिना लागला. 9व्या महिन्यानंतर सुंदर गोड असा मुलगा तिला झाला. तिथंच रात्रीच बाळ, एका रात्री ती बाळातीन झाली. तर एके दिवशी तो राजकुमारीचा नवरा आला शेतात. त्याने बघितलं तर बाळ रडतंय तिच्या शेजारी बावत्यात टाकलेलं. मला मुलगा झाला वाटतं, मला मुलगा झाला. त्याला आनंद खूप झाला. तो बायकोला हलवायचा, बोलायचा, म्हणायचा अगं आपल्याला बाळ झाले उठकी, आता तरी बाळ झाले उठकी. ती काय दिवसभर हलत नव्हती का, तर इकडे ये सोनाबाई दिवसभर गळ्यात हार घालून हिंडायची. आणि सासू सासऱ्याने विचारले हार कसलाय मोठा, तर म्हणली ही मला एका ब्राह्मणाने सांगितलंय की ही हार घातला तर तुमचं खूप चांगलं होईल, असं होईल तसं होईल, खूप शुभ हार आहे माझ्यासाठी, म्हणून मी दिवसभर माझ्या गळ्यात सारखा ठेवते, असं नवऱ्याला सासू सासऱ्याला तिनं सांगितलं खोटं. पण तो हार होता तो राजकुमारीचा मृत्यूचं कारण होतं. मग ते बाळाला त्याने खेळवलं, बाटलीत दूध न्यायचा, पाजायचा. मग त्याची रोजची दिनचर्या, पहिला कधी कधी जायचा बायकोकडं, आता तो रोजच जायचा शेतात. सकाळ सकाळ जायचा, अंधार पडोस तो त्या बाळाला सांभाळायचा. बाळ लहानाचं आणि ती दिवसभर सांभाळायचा नवरा. आणि ती घरी आला, अंधार पडला आणि संध्याकाळ झाली की ही इकडं हार काढला की ती उठायची, रात्रभर बाळाला सांभाळायची. म्हणजे दोघांनी मिळून त्या बाळाला लहानाचं मोठं केलं आणि 5 वर्षाचा मुलगा झाला. 5 वर्षाचा मुलगा झाला. मग आईला रात्रीचं आई उठली, दिवसभर आई झोपायची, पोरगं बापासोबत खेळायचं. आई रात्री उठल्यावर म्हणला आई तू दिवसभर का उठत नाही, मी किती हलवतो तुला, हलवतो उठतच नाही. अगं एक माणूस येतोय आणि तो मला खूप छान छान खाऊ आणतो, खेळणं आणतो, कपडे आणतो, माझं खूप लाड करतो, माझं मुख घेतो, मला खांद्यावर खेळवतो. ती आई म्हणली तो माणूस लोकाचा नाही, ती तुझा पप्पा आहे, तुझा बाबा आहे. म्हणलं हा का. मग मला तू का उठत नाही. ती म्हणती एका दिवशी तुला पुन्हा सांगेन. आणि मग त्या बाळाला ती रात्रभर झोपायचं बाळ तिच्याकडनी, त्याला खायला करून ठेवायची दिवसभर. बाळ इकडून बाप घेऊन खायला जायचा, दिवसभर दोघं दुकडं सांभाळायची. पण या दोघांचं बोलणं काहीच झालेलं नव्हतं, कारण की हा दिवस उगवायला 8 वाजता आला तर ही मरून पडलेली असायची आणि हा संध्याकाळी 6 वाजता घरी गेला तर ही 9 वाजेपर्यंत मेलेली असायची. 9ला तिने हार काढला की 9ला जागी व्हायची. मग पोरगं 7 वर्षाचं झालं, 7 वर्षाचा मुलगा झाला. मग ती बाळाला एक दिवस संध्याकाळचं म्हणते बाळा तुला एक गोष्ट सांगते, म्हणते तू जर माझं काम हे केलं तर मी रोज उठूनच बसल दिवसभर बिन रात्रभर बी, मी मरणारच नाही. ती मला सांगा आई काय काम आहे. म्हणली आता आलं ना उद्या तुझं पप्पा,
पप्पांना म्हणायचं मला घरी यायचं, ती तुला नेणार नाही तर म्हणायचं मला यायचंच, महागं लागून हट्ट करून जा. घरी गेल्यानंतर तिथं एक बाई आहे म्हणली आणि त्या बाईच्या गळ्यात असा त्यानं कलर सांगितला, कसा कसा हार आहे ती सांगितला. तो हार ती संध्याकाळी खुटीला अडकवती, तो रात्रभर तिथं झोपायचा पप्पापाशी आणि सकाळ ती आंघोळीला जाती. आंघोळीला गेल्यानंतर ती हार पळवायचा, तो आणायचा आणि तो हार कुणी थांब म्हणलं किंवा कुणी तुला अडवलं तर तो हार आधी माझ्या गळ्यात आणून घालायचा. तू जर माझ्या गळ्यात हार आणून घातला तर म्हणली मी दिवसभर बी तुझ्यासोबत खेळीन उठीन, झोपणार नाही कसली कायमचीच. पोरगं म्हणलं हा मम्मी करतो मी तुझं ऐकून. मग वडील आलं दिवसभर, पप्पा त्याचा आला की रोजच्या वेळी 6 वाजता पप्पा म्हणला बाय जातो मी आता. मला नाही, मला यायचं तुमच्यासोबत, मला यायचं तुमच्यासोबत. हे म्हणायचा नको नको म्हणायचा. पोरांनी हट्ट धरला, रडायच लागलं पोरगं, ऐकणं झालं. मग त्यांनी नाईलाजाने पोरगं घरी राजवाड्यात नेलं. तो मुलगा राजवाड्यात 7 वर्षाचा नेला, राजकुमारीचा मुलगा. नेल्यानंतर तिथं ती खट्याळ खोबरं बायको म्हणजे कोणाचं पोरगं आणलंय म्हणला, आपल्या कामातल्या गड्याचं आहे, महागं लागलं लेकरू म्हणून आणलं. हा म्हणली तुम्हाला तर म्हणली कुणाची बी आडापणी घेता बोकांडी आणता, त्याला लाड करायचं म्हणली, मला असलं काय म्हणजे पटत नाही. असं तसं बडाबडा केलं. मला असू दे आजच्या दिवस, उद्याच्याला जाता येते महागारी. झोपलं बघा बापापाशीच. ते सोनाबाईला येड्यावणी करायची पोराला. पोरगं बेकडू होतं, ऐकलं नाही आणि मग राहिलं रात्रभर. सकाळ सकाळ ती गेली आंघोळीला आणि हार अडकवला होता खुटीला रात्रभर. त्यांनी सकाळ सकाळ गावात डोंबऱ्याचा खेळ आलता म्हणून माणसं गेली सगळी बघायला, गावातली राजवाड्यातली मोलकर चाकर हा राजा सगळी घरातली माणसं गेली डोंबऱ्याचा खेळ बघायला सकाळ सकाळ गावात. हा मोका साधवून त्या पोरांनी खुटी, उंच खुटी होती आणि त्याचा हात पोचणार, त्यांनी डब्यावर डबं मांडून चालला आणि ती हार काढला खाली आणि डबा पडला. काय वाजलं म्हणून तिनं वाकून बघितलं तर पोराने हार काढलाय. ती होती आंघोळ करत होती. मग म्हणली माझा हार चोरला, माझा हार पळवला माझा. तिनं कपडे घालवस्तवर बाहेर येस्तव पोराने रस्ता धरला आणि मग तिनं कपडे घातली, साडी घातली ना आली बाहेर आणि लागली वरडाय माणसं गोळा करायला. तर पोराने 100 मीटर अंतर पार केलं. पोरगं पुढं आणि मागं त्याचं वडील, तिचं सासू-सासरं, ती सोनाबाई आणि गावातली माणसं आणि चाकर नोकर सगळी त्या पोराच्या मागं पळायची. म्हणायची माझा हार चोरी करतोय, माझा हार चोरी करून चालवला पोराने, माझा हार चोरी करून चालवला. ही सोनाबाई कपटी होती ती म्हणली. पोरगं काय थांबलं नाही बघा. पोरगं आईपाशी गेल्यावरच थांबलं. आई पडतेच नाही, त्याने आईच्या गळ्यात हार घातला. माणसं पोचायला तर त्याची आई उठून बसली की राजा म्हणला, राजकुमारीचा नवरा म्हणला ही कस काय तू उठून बसली, बाळ कस काय झालं आपल्याला, तू तर मेली होती मग असं कसं झालं. मग सासू सासरं गाववाली सगळीच होती. मग तिनं सगळी टोरी सांगितली. म्हणली माझं मरण तिने इचरून घेतलं आणि आपलं लग्न झालं, सोन्याचा संसार झाला, तिला बघवलं नाही. मग तिनं कपटाने खोट्यापणाने म्हणली हार काढला आणि गळ्यात घातला आणि मला मारली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं मला जाळ नका. आणि मारल्यानंतर माझ्या जागी ती येऊन नांदायला लागली लग्न करून तुमच्यासोबत. तिचं आई वडील बी बोलवून घेतलं, राजकुमारीचं राजा राणी सासऱ्यांनी, आणि ते प्रधानमंत्री त्याच्या बायकोला बी बोलवून घेतलं. मग आणली राजाने छान थाटात माटात रथ पाठवून त्या मुलाचं राजकुमारीचं छान राजवाड्यात स्वागत केलं. आणि ती पुढं सोनाबाईचं काय तुम्हाला झालं. मी काय पहिल्यांदा सुरुवात गोष्ट करताना सांगितलेली, खोटं किती जरी मजबूत मोठ्याने बोंबललं तरी शेवट सत्याचा होतो, विजय खऱ्याचाच होतो. कुणाच्या आयुष्यात असू द्या, खोटं जास्त दिवस टिकत नाही. खोट्यांचा बोलबाला खूप असतो पण त्या शेवट अगदी सुंदर सत्याचाच होतो. तसंच ह्या सत्याचा विजय झाला. हिनं किती वर्ष काढली त्या आंब्याखाली आणि पण शेवटी मुलगा ही मुलाच्या किंवा तिच्या नशिबात चांगलं दिवस होतं म्हणून ती घरी आली. मग जुन्या काळात शिक्षा होत्या बघा, जुन्या काळात शिक्षा होत्या तशी ह्या सोनाबाईला तिच्या आईवडिलांना शिक्षा देण्यात आली. आणि
त्यांना हत्तीच्या पायी तुडवण्यात आलं आणि त्यांचा मृत्यू झाला. खोटं हारलं, खरं जिंकलं. गोष्ट कशी वाटली? गोष्ट खूप छान आहे. माझ्या आजीनं मला बारक्यापणी सांगितलेली आहे आणि मी माझ्या मुलांना ही गोष्ट सांगितली पहिल्यापासून. लास्ट काय आपल्याला घटना सांगायला नाही तोपर्यंत ही गोष्ट सांगून टाकावा. गोष्ट ऐकल्यानंतर पूर्णपणे काल्पनिक आहे, तुम्ही ऐका, सोडून द्या, किंवा तुम्ही मला म्हणताल की ही काहीतरी सांगते, मृत्यू कसं हरात असतो का, कसा असतो. हे फक्त काल्पनिक आहे. ऐकायसाठी छान वाटते, मनोरंजन. आपल्या टीव्हीतल्या कशा ही पिक्चर असतात मनोरंजनासाठी, तसंही मनोरंजनासाठी गोष्ट बनलेली असेल. मी माझ्या आजीला विचारलं, आजी तुला कोणी सांगितलं? तर ती म्हणजे माझ्या आजीनं सांगितली, म्हणजे आजीच्या आजीनं सांगितली. आजी 4थ्या-5व्या पिढीपर्यंत आलेली गोष्ट आहे. गोष्ट आवडली तर एक लाईक करा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.